नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रिया तेथ आर्ततो आरतीची निव्याजे जिज्ञासु तो जाणावया लागी भजे तिजेन तेने इच्छिजे अर्थसिद्धी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. काया वाचा मनाने भगवत शरणागती केल्यानंतर शरणागती करणारा जीव मायेचं उल्लंघन करून स्वरूपाला प्राप्त होतो. इतका सुलभ सर्वसाध्य उपाय असतानासुद्धा सर्व प्रकारचे मानव मात्र भगवंताची शरणागती करत नाही. का करत नाही त्याचं कारण परमात्मा सांगतात. जे पाप कर्मामध्ये रममान झालेले आहेत, ज्यांच्या ठिकाणी सार आणि असाराचा विवेक नाही म्हणून ते मूढ आहे, किंवा जे मानवी देहामध्ये आल्यानंतरसुद्धा पशूंच्या पेक्षाही निकृष्ट प्रकारचं आचरण करतात, नराधम आहे, किंवा ज्यांना मायेनं मोहित केलेलं आहे आणि दंभादी असणाऱ्या आसुरी संपत्तीचा ज्यांनी अंगीकार केला, असे 5 प्रकारचे मानवी देहामध्ये आलेले जीवसुद्धा नमाम दुष्कृतीनं मूढाः प्रपद्यन्ते, ते मात्र माझी शरणागती करत नाही. पाप कर्म करणारा व्यक्ती भगवत शरणागती करत नाही, कारण त्याला ते पापामध्ये रममान व्हावंसं वाटतं की नाही. पापामध्ये मनुष्याला बरं वाटतं, अन्याय करण्यासाठी सुद्धा काही लोकांना सुख वाटतं. पाप करणारा भगवत शरणागती करत नाही. जो मूढ असेल, आपण जीवाची शरणागती करावी का देवाची, तर त्यांना विवेक नसल्यामुळे ते देवाला सोडून देतात आणि मूढ माणसाची शरणागती करतात. बरेच लोक आहे ना, देवाच्या मंदिरात जात नाही, पण एखाद्या नेत्याच्या घरी दररोज जातात. सप्त्यासाठी फिरत नाही, सप्ताह करायचा असेल तर फिरत नाही, प्रचारासाठी फिरतात. आणि जर त्या आपल्या नेत्याने जर आपल्याला काही खायला नाही दिलं तरी चालेल, प्रचार करतात. का? निष्काम भक्त आहे, म्हणजे जिथं करू नये तिथं तो सेवा करतोय की नाही. याचा अर्थ मूढ आहे, अविवेकी आहे. जीवाची शरणागती त्यांना करावीशी वाटते, देवाची मात्र करत नाही, कारण ते मूढ म्हणजे मूर्ख आहेत. नराधम असेल तर त्याच्यासाठी एवढं पुण्यच नाही की आपण देवाकडे जावं, तोही शरणागती करत नाही. आणि आसुरी संपत्तीचा जो पुरुष असतो की नाही, त्याच्याकडे अभिमान असतो. ईश्वराचे नामही नसं आहे, असं ज्ञानोबा म्हणतात 16व्या अध्यायामध्ये. अभिमानाचे ने मोहे ईश्वराचे हे नाम नसं आहे, बापा ते म्हणे मज हे सवती झाली. वेद सर्वांना उपदेश करणारा बाप आहे, आणि तो म्हणतो काय, हा वेद सवती मत्सर करतोय म्हणे. हा वेद ईश्वराचं वर्णन करतो, माझं केलं पाहिजे. ज्या अर्थी माझं करत नाही, वेदाचं देवाचं करतोय वेद वर्णन, याचा अर्थ माझ्यासाठी हा सवतीप्रमाणे आहे. अभिमान असणारा पुरुष शरणागती करत नाही. आणि अभिमान हे आसुरी संपत्तीतलं हे लक्षण आहे. दंभोदर्पोभिमानश्च क्रोधपारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीं. म्हणून आसुरी लोकांना देवाची शरणागती करावीशी वाटत नाही. आणि ज्यांच्याकडे आपल्याला आसुरी संपत्ती दिसली, ज्ञानोबा म्हणतात त्या लोकांची शरणागती किंवा संगती करून यात नवल काय. ते ज्या रस्त्याला जातात त्या रस्त्यालासुद्धा आपण जाऊ नये. जेवता वास असुरा संपत्तीवंता, त्या मार्गालासुद्धा आपण लागू नये, कारण ते अधपतनाला जाणारे सगळे आहे. त्यांच्यात बदल करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्यांच्यात तर नाही होत, पण आपल्यात झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यात बदल करू नये. साधकाने आपलं जीवन हे स्वतःच्या उद्धाराकरता खर्च करावं. अवतारी कोटीतल्या महापुरुषांना हा अधिकार आहे की ते सगळ्या सामान्य जीवाचा उद्धार करू शकतात. तो का म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, असा त्यांना भगवंताने अनुग्रह केलेला आहे, आज्ञा प्रदान केलेली आहे. म्हणून जगात बदल करण्याचा अधिकार त्या अधिकारी कोटीतल्या महात्म्यांना असतो.
साधकाला हा अधिकार नाही. जो धडपडत स्वतःचा उद्धार करत असतो त्याला म्हणतात साधक. म्हणजे ज्याच्या नाका तोंडात पाणी जातं मग कुठंतरी उद्धार होतो. त्याने इतरांच्या उद्धाराकरता फार वेळ देऊ नये, आपला स्वतःचा उद्धार पहिल्यांदा करून घ्यावा. आणि लोक बऱ्याचदा त्याला फसवीत असतात ना. चिरंजीव पदातलं प्रमाण आहे, म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर. देवाने तुम्हाला आमच्या उद्धारासाठीच पाठवलेला आहे, त्याचा झालेला नसतो. म्हणून साधकाने बाकीच्यामध्ये बदल नंतर करावा. पहिल्यांदा स्वतःची साधना, स्वतःचं नामस्मरण, स्वतःची कर्म भावना आणि स्वतःचा बोध वाढविण्याचा प्रयत्न करावा. बाकी उपेक्षा करावी जगाची किंवा जगाचा तिटकारा करावा हे सांगण्यात तात्पर्य नाही आहे. स्वतःकडे पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात तात्पर्य आहे. कारण जर आपण जेवलो तरच आपलं पोट भरणार आहे, आपण औषधी ग्रहण केली तरच आपला रोग जाणार आहे. तसं आपण जर आपला उद्धार केला तरच होणार आहे, दुसऱ्याने आपला उद्धार होत नसतो. इथं ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्यालाच भोगावं लागतं. पैशाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी असतात. एक तर पैशामध्ये कोणी भागीदार होतो नाही तर वारसदार होतो. आपला जर भाऊ असेल तर संपत्तीमध्ये वाटेकरी होईल आणि मुलगा असेल तर वारसदार होईल. पण पाप आणि पुण्याच्या बाबतीत असं नाही बरं. नाही म्हणून कोणीतरी भागीदार होईल अर्धांगिनी, ते फक्त पुण्याचे भागीदार आहे, पापाचे अजिबात नाही. आणि वारसदार मुलगा धनाचा होतो, आपल्या पापकर्माचा होत नाही. म्हणून सामान्य नियम असाच आहे, जे आपण कर्म केलं ते आपल्यालाच भोगावं लागतं. आपण केलेलं पाप पुण्यसुद्धा आपल्यालाच भोगावं लागतं. हा विचार जाणून साधकाने पहिला स्वतःचाच उद्धार करावा आणि उरला वेळ तर मग जगाच्या उपकारासाठी जीवन जगावं. तो का म्हणे आता उरलो उपकारा पुरता, हे जीवनमुक्तीचं प्रयोजन आहे. स्वतःचं जीवन परिपूर्ण झालं, आयुष्य शिल्लक राहिलं तर मग उरलेल्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती करा, निष्काम कर्म करा, लोकांना उपदेश करा, काही हानी होत नाही. पण पहिल्यांदा स्वतःचा उद्धार केला पाहिजे. सांगण्याचा विस्ताराचा भाव असा आहे, आसुरी संपत्तीवान पुरुषामध्ये आपण बदल करू शकत नाही. जेव्हा त्याच्या बदलाच्या कर्माचा उदय होईल, त्याच्या जीवनामध्ये एखाद्या महापुरुषांचा प्रवेश झाला तर काही प्रसंगाने त्यामध्ये बदल होऊ शकतो. पण त्याच्या बदलामध्ये बऱ्याचदा आपलाच बदल होऊन जातो, तर तो चांगला नाही. म्हणून त्याच्यामध्ये सांगण्याचं कर्तव्य करावं नाही असं नाही. पण जर तो व्यवस्थित वागला नाही तर त्याच्या अव्यवस्थित वागण्यामुळे आपल्याला कधी खंत होऊ नये. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्याच्या वागण्यामुळेच खेद होतो. तो असं का बरं वागत नसेल, नका का वागा ना, आपण चांगलं वागलं पाहिजे की नाही. सांगण्याचं काम करावं आपण, पण त्या बाबतीमध्ये मात्र कोणत्या प्रकारे आसक्ती नसावी, नाहीतर आपल्याला सुद्धा कधी कधी असमाधानी राहावं लागतं. आसुरी संपत्तीवान पुरुष देवाची शरणागती करत नाही. आणि या जगामध्ये 4 प्रकारचे पुण्यकर्म करणारे सुकृतीनं हा जना असल्यामुळे ते 4 जण देवाची भक्ती करतात. त्यात पहिला आहे आर्त, ज्याच्या जीवनामध्ये दुःखाची पीडा प्राप्त झाली ते नाहीसी करण्याकरता तो भगवंताची भक्ती करतो. दुसरा भक्त आहे जिज्ञासू, भगवत तत्वाला जाणण्याची ज्याची इच्छा आहे तोही देवाची भक्ती करतो. तिसरा आहे अर्थ कामना धारण करणारा अर्थार्थी, ज्याला धनाची कामना आहे, पदाची कामना आहे किंवा दिव्य भोगाची कामना आहे. या कामनेसाठी का होईना तो भक्ती करतो, त्याला अर्थार्थी भक्ती म्हणतात. आणि ते सगळे सकाम भक्त आहे. यांच्या अंतकरणामध्ये सकामता हे खरं आहे, परंतु भक्ती करता किंवा आपली कामना पूर्ण करण्यासाठी ज्या देवाची त्यांनी निवड केली तो देव फार चांगला आहे. कारण त्यांनी आर्त जरी असेल, अर्थार्थी असेल आणि जिज्ञासू जरी असेल तर त्यांनी निवड कोणी केली आहे, माझी निवड केली आहे. माम भजन्ते, माझी भक्ती करता. जरी कदाचित त्यांचं अंतकरण किंवा बुद्धीची क्षमता कमी असेल, निष्कामते अजून झाले नाही, पण त्यांनी मात्र उपास्य तत्व चांगलं निवडलेलं आहे, म्हणून हे चांगलंच आहे. ते माझी भक्ती करतात. आणि याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तो ज्ञानी भक्त आहे, ज्याला भगवत स्वरूपामध्ये ना आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उपाधीचा प्रतिबंध न राहिल्यामुळे अखंड ऐक्याला जो प्राप्त झाला तो शरीरात राहतो, म्हणून त्याला ज्ञानी भक्त असं म्हणायचं. नाहीतर तो मुळामध्ये परब्रह्मच आहे. भगवान म्हणतात, तया ही देह एककी राथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती,
परी आम्हा त्यायसी प्रतिती परब्रह्मचे हा तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमने पंडुसता तोची ब्रह्म किंवा परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतून असे कितीतरी प्रमाण आहे की ज्यामध्ये भगवंताने हे मान्यता प्रदान केली की फक्त शरीरामुळे तो वेगळा वाटतो, ते पण लोकदृष्टिकोनातून. त्याच्या दृष्टीने मात्र तोही प्रतिबंध राहिलेला नाही. म्हणून ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. पण त्यांच्यामध्ये तो भक्त सर्वश्रेष्ठ का? जो सर्वदा माझ्याशी जोडला गेलेला आहे. आर्त जिज्ञासू अर्थार्थी यांच्या मनातल्या कामना पूर्ण झाल्या तर म्हणता येतं हे भगवंताची आराधना सोडू शकतात. कारण प्रयोजन सिद्ध झालेलं आहे ना. प्रयोजन सिद्ध झालं तर कदाचित त्यांची उपासना खंडित होऊ शकते. कदाचित शब्द वापरला बरं. सगळीकडे असं काही घडेल असा नियम नाही. पण आपली सकाम भावना पूर्ण झाल्यामुळे कदाचित ते देवाची भक्ती सोडू शकतात प्रसंगानुसार. पण ज्ञानी भक्त मात्र कधीच सोडत नाही. ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी निगटले असं भगवंताने म्हटलं. निरंतर म्हणून शब्द कधी पण आला ना भक्ताचं वर्णन करत असताना हा नित्य शब्द कायम येतो बघा. अनन्यचेता सततम, तिथं सततम शब्द आलेला 8व्या अध्यायामध्ये. अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषाम. नित्य शब्द आला ना. म्हणून भगवंताच्या ज्ञानी भक्ताचा जेव्हा विचार येतो ना तेव्हा हा नित्य शब्द कायमची त्याची भगवत भक्ती अखंड प्रवाहित रूपाने आहे, ज्याच्यामध्ये कोणताही खंड नाही. अनुकूल काल आला तरी तो भक्तीच करतो, प्रतिकूल काल आला तरी भक्तीच करतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आल्या काय आणि गेल्या काय, ज्याच्या भक्तीमध्ये कधी खंड पडत नाही त्याला म्हणतात नित्ययुक्त. हा जो ज्ञानी भक्त माझ्याशी कायमचा जोडलेला आहे, एक भक्ती करतो म्हणजे अन्य साधना करत नाही, किंवा एक भक्ती म्हणजे अनन्य भक्ती करतो. एका परमात्म्यापासून तो अन्य कुणाला जाणत नाही, त्याला पण या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीच केवळ हे तुझं श्रुतही आहे. ज्ञान हा जे उभवनिया भुजा ज्ञान या तो आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी म्हणजे याच अध्यायातला संदर्भ पुढे 18व्या अध्यायामध्ये येणार आहे. भगवान 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. ही गोष्ट मी हात वर करून सांगितली आहे. जे उभवनिया भुजा ज्ञान या तो आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ज्ञानी तो आत्मैव मे मतम, म्हणजे ज्याच्या भक्तीमध्ये देशकालाचा कोणताच प्रतिबंध ज्याला अडसर करत नाही, हा अनन्य भक्ती करणारा आहे. अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे वेगळा. 2 अर्थ होतात. जो देवापासून वेगळा झाला नाही त्याला अनन्य भक्त म्हणतात, आणि एका देवा वाचून जो दुसऱ्या देवालाही जाणत नाही त्याला सुद्धा अनन्य भक्त असं म्हणतात. असा एक भक्ती असल्यामुळे विशिष्टते. कारण काय, तो मला माझा आत्मा मानतो आहे. मी आहे भगवत तत्व, परंतु तो स्वतःचा आत्मा म्हणजे परमात्माच आहे असं मानतो. मी त्याला माझा आत्मा मानतो, म्हणून तो मला अत्यधिक प्रिय आहे. इथं शब्द वापरला ना, अत्यर्थम अहम ज्ञानिनः प्रियाः. मी ज्ञानी पुरुषाला अतिशय प्रिय आहे. अतिशय म्हणजे ज्याच्या पलीकडे आता कोणीच प्रिय नाही त्याला म्हणतात अतिशय प्रिय. आणि जर तो माझ्यावर अतिशय प्रेम करत असेल तर मीही त्याच्यावर अतिशय प्रेम करतो. कारण नियमच आहे, ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवंताच्या भक्तीच्या बाबतीमध्ये असा विचार की त्याच्या भक्तीमध्ये कधी खंड होत नाही. तुकोबारायांकडे एक भाविक आला. आल्यानंतर महाराजांनीच त्याचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर महाराज म्हणले मुक्काम करा. मुक्काम केला. तुकोबाराय बाजेवर झोपलेले आहे, तोही शेजारी झोपलेला आहे. आता ती बाज म्हणजे काही श्रीमंताची बाज नाही ना. तुकोबाराय म्हणतात ना, वरी वाकळ घरी मोडकी आ बाजा, वरी वाकळांच्या शेजा. मोडकी बाज होते, त्याला काही फार मोठ्या दोऱ्या बांधलेल्या नाही, वरती वाकळ टाकलेली. वाकळ म्हणजे गोधडी टाकलेली. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी आले. तिथलाच अभंग आहे, पाहुणे घराशी आज हे आले ऋषिकेशी. काय श्रीमंती असेल तुकोबारायांच्या. भगवान परमात्माच्या घरी पाहुणा म्हणून यावा. एरवी श्रीमंताची घरं असतात
तिथं परमात्मा ढुंकून पाहत नाही. अनेक बोलावी ती फार, बहु थोरण आवडती. देवाला मोठे मोठे आवडत नाही. देवाला फार चांगल्या प्रकारचे असे नम्र असणारे भक्त आवडतात, तुकोबारायांसारखे. घरी काहीच नाही ना, संपन्नता समृद्धी कोणतीच नाही. गुरुवारी मारुती बाबा संत भगवान म्हणले, अहो आम्ही आलो आहे पण काही बसायला आसन वगैरे काही. तुकोबारा म्हणले, भगवान हे आमचं भक्ताचं घर आहे. तुम्हाला जर इथं आसन पाहिजे असेल तर पलीकडे बाज आहे, त्या बाजेवर गोधडी टाकलेली आहे. आता भगवंताने गोधडीच पाहिली, गोधडीच्या खाली 2-4च दोऱ्या होत्या, इथं भगवंतानी पाहिलंच नाही. आणि जसा भगवान परमात्मा बसला तसा बाजेतून खाली गेला. बरं आता ते बाज त्याला 4 पायी म्हणतात. भगवंताला चतुर्भुज हाताने उठता येईना. तुकोबाराने देवा हात देऊ का? हो द्यावाच लागेल म्हणे, उठण्याशिवाय पर्याय नाही. हे काय आहे? भक्ती आहे. तसं तुकोबारांच्या घरी आलेला तो भाविक विश्रांती करू लागला. रात्र झाली त्याने पाहिलं, श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी त्याच्या कानावर पडला. त्याने विचार केला, इथं नेमकं कोण आहे? एवढ्या रात्री आपल्याला भजन ऐकू येतं आहे. बरं या खोलीमध्ये पाहिलं तर माझ्याशिवाय तुकोबारांशिवाय कोणीच नाही. गावातला सप्ताह होऊन गेला, त्यामुळे हरिजागरही काही सुरू नाही. अजून तर काकड्याला वेळ आहे आणि भजन नामस्मरण तर होतं. याचं काय कारण? त्याने तुकोबारायांकडे जाऊन पाहिलं आणि कान लावला तर तुकोबारायांचं भजन चालू होतं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. केव्हा अखंड लागलीशे न कळे दिवस के राते, अखंड लागलीशे ज्योती. दिवस आणि रात्र हा काल परिचित जिथं नाही ना, त्या भक्ताला म्हणतात नित्ययुक्त भक्त. किंवा तुकोबाराय म्हणतात की प्रातर्विधीला निघून गेले आणि तिथे सुद्धा एका भक्ताला तो आवाज आला, म्हणे महाराज ही काय नामस्मरण करायची जागा आहे का? या ठिकाणी नामस्मरण करायचं नसतं, मौन धारण करावं. तेव्हा माझी जीभ मला ऐकत नाही, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. किंवा आपण ते जटायू महाराजांचं उदाहरण पाहिलं एकदा पाठामध्ये, की प्राण जाण्याचा प्रसंग आहे आणि लक्ष्मणजी पानामध्ये ते पळसाच्या पानाचा द्रोण घेऊन आले, पाणी त्यामध्ये, पण पाणी प्राशन नाही करत, नित्ययुक्त हा. कारण जर पाणी पिता पिता खंड पडला तर नामस्मरणामध्ये अनुसंधान राहणार नाही. याला नित्ययुक्त भक्त असं म्हणतात, जे मरणाच्या प्राणवियोगाच्या शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा भगवंताच्या भक्तीचा वियोग होऊ देत नाही. जयाचे वाचे पुढा भोजे, शब्द काय आला? अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगीजे एक वेळ यावया. देवाचं नाम एकदा मुखामध्ये येण्याकरता हजारो जन्माची पुण्य करावी लागते. आणि असं नामस्मरण भगवंत भक्ताच्या जीवनामध्ये अखंड राहतं. अखंड, खंडच पडत नाही. त्या गोपिका भगवंताकडे एकटक पाहत होत्या आणि डोळ्याच्या समोर कधी कधी पापण्या उघड झाप करायच्या. त्या गोपिकांना एवढा राग आला ब्रह्मदेवाचा, म्हणे ब्रह्मदेव बावळट आहे का, मूर्ख आहे, कशाला डोळ्याच्या वरती त्याने पापण्या ठेवल्या म्हणे. कारण त्या पापण्या उघड झाप करताना तेवढ्या वेळामध्ये सुद्धा आम्हाला देवाच्या दर्शनाचा वियोग होतोय. त्रुटीर्युगा येते त्वाम अपश्यताम, तुला न पाहता त्रुटी म्हणजे काय? गुलाबाच्या 2 पाकळ्या सुईने छेदण्याकरता जेवढा वेळ लागतो, एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीमध्ये सुई जायला जेवढा वेळ लागतो की नाही, त्याला त्रुटी वगैरे असं काही कालाचं परिमाण आहे. किंवा उघड झाप करते पापणे, त्याला त्रुटी म्हणा. एवढ्या वेळामध्ये युगाहुनी वडील निमिष मानी, म्हणे ब्रह्मदेवाला काही अक्कल नाही, उगच पापण्या ठेवल्या म्हणे. त्या उघड झाप करतात, विक्षेप करतात. नित्ययुक्त हा, ज्यांना थोडासुद्धा वियोग सहन होत नाही, हा ज्ञानी भक्त सर्व अवस्थेमध्ये सर्व कालामध्ये माझ्यामध्ये स्थित आहे आणि त्याला मी अतिशय प्रिय आहे. सर्वात जास्त त्याचं प्रेम आहे देवावर. आणि प्रेमामध्ये त्याग असतो बरं. प्रेम ज्याच्यावर असतं ना, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख असतं. आपल्या सुखात त्याचं सुख शोधायचं नाही, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधायचं. त्याला म्हणतात खरं प्रेम. नाहीतर मला आनंद होतो म्हणून तू असं केलंच पाहिजे, असा जर भाव असेल तर हा स्वार्थ आहे. खऱ्या प्रेमात त्याग असतो. आपण उदाहरण पाहिलेलं आहे, फक्त स्मरण झालं. प्रिय किती यासाठी उदाहरण सांगतो. भगवंताचं एकदा पोट दुखू लागलं. नारदजी आले, परमात्मा जमिनीवर लोळत होते, या अंगावरून त्या अंगावर असे लोळत होते. नारदांनी पाहिलं, म्हणे देवा काय झालं?
जास्त जेवण केलं काय? म्हणे नाही नाही, जास्त जेवणाचा हा परिणाम नसतो. पण झालं काय? म्हणे पोट दुखतं. वैद्य एक पंढरीराव, तुम्ही तर वैद्यातले वैद्य आहात, तुम्हाला औषध तर माहीत असेल ना? म्हणे औषध माहिती, पण औषधाची ताकद वाढण्यासाठी जे अनुपान घ्यावं लागतं ते अनुपान मला इथं मिळत नाही. म्हणजे काय अनुपान? काही नाही. पोटदुखी बंद व्हायचं असेल तर औषध माझ्याजवळ आहे, पण त्या औषधाची शक्ती वाढण्यासाठी एखाद्या भगवत भक्ताच्या पायाचे मला मातीचे रचकण पाहिजे, आणि ते रचकण जर मला मिळाले तर माझी पोटदुखी बंद होऊ शकते. मी काल परवा प्रवासामध्ये एक सुभाषित वाचलं. त्या सुभाषितामध्ये असा उल्लेख आला की काही जणांचे रजकण जर लागले ना तर इंद्राची सुद्धा संपत्ती नष्ट होते. त्याच्यामध्ये असं म्हणलं, अजारजः खररजः स्त्रीणाम पादरजस्तथा सम्मार्जिने रजश्चापी शक्रशापी श्रियम हरेत. असं म्हटलं, या चौघांचे रजकण लागले नाही पाहिजे. कोणाकोणाचे म्हणे अजारजः, अजा म्हणजे काय, त्याला शेळीच म्हणतात की नाही, आणि ते बोकड, त्यांचे रजकण लागले नाही, किंवा मेंढा यांच्या पायाचे रजकण लागले नाही पाहिजे. नाही तर इंद्र जरी असेल तर तो श्रीमंती जाते आणि गरिबी येते. दुसरा एक खरं रजह, खरं म्हणजे गधा, त्याला गाढव म्हणतात. त्या गाढवाच्या मागं नाही चालायचं बरं, मी 4 पायाचं म्हणतो आहे, कारण त्याचे रजकण जर लागले, गाढवाचे रजकण, तरी संपत्ती नष्ट होते. स्त्रीणाम पादरजस्तथा, स्त्रियांच्या सुद्धा पायाचे रजकण साधकाला लागता कामा नये, नाही तर त्याच्यात साधनेला मध्ये व्यत्यय येऊ शकतो. स्त्रियांनी ही दक्षता साधकाकरता वापरावी, साधकाने परस्परामध्ये वापरावी. स्पर्श कोणाचा काय? म्हणून तर मोठे माणसं कोणाचा स्पर्श होत येत नाही, कारण कोणता व्यक्ती कसा वागतो काय माहिती नाही. काही काही लोक हातपाय धुत नाही, मंदिरामध्ये येतात. खरं तर मंदिरामध्ये किंवा कोणत्याही पवित्र जागेमध्ये पहिल्यांदा ही व्यवस्था केली पाहिजे की येणाऱ्या भक्तांनी हातपाय धुवूनच मंदिरात आलं पाहिजे. आपण गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जा, शेगाव संस्थानला, तिथे अगोदर चपला ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. 10-15 हजार लोक चपला ठेवू शकतात, एवढं स्टँड आहे, चप्पलचं स्टँड. इथून स्टँडवरून चोरी जाते आहे, भाग सोडून द्या. चपलाची व्यवस्था तिथं अशी केली. चपला ठेवल्यानंतर मग पाय धुण्याकरता नळाची व्यवस्था आहे. किंवा आपण जर बालाजीच्या मंदिरामध्ये गेलं तर मंदिरात प्रवेश करताना असा थोडासा पाट वाहतो, म्हणजे भक्तांनी पाय ओले करूनच मंदिरात आलं पाहिजे, हा नियम आहे. म्हणजे साधकांनी स्त्रियांच्या पायाचे रज लागू देऊ नये रजकण, आणि स्त्रियांनी सुद्धा कोणत्याही अशुद्ध पुरुषाचे रजकण आपल्या पायाला, आपल्या अंगाला लागू देऊ नये. हे परस्पराने शुद्धता पाळली पाहिजे. नाही तर मग इंद्र जरी असेल तर त्याची श्रीमंती निघून जाते. आणि दुसरे झाडू, ते झाडू घेतात की नाही, झाडून घेताना सम्मार्जनीय म्हणतात त्याला, तर तिचे सुद्धा रजकण आपल्या अंगाला लागतात. म्हणून झाडू घेत असेल ना, तिथून लांब गेलं पाहिजे. नाही तर ते रजकण जर आपल्या अंगाला लागले तर मग आपलं इंद्र जरी तुम्ही असेल तर हे शक्रस्यापी श्रियम हरेत. माझं म्हणणं नाही, हे सुभाषितकाराने म्हटलं आहे, मी फक्त तुम्हाला श्लोक सांगितला. पण 2 रजकण मात्र कधीही लागले पाहिजे. एक आहे श्री गुरूंचे रजकण आणि दुसरे आहे संतांचे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. हा अभंग जर घेतला तर हा श्लोक पूर्वार्धामध्ये सांगायचा, पूर्वपक्ष म्हणून. चांगलं चिंतन होऊन जाईल. सोडून त्याविषयी चालता चालता कीर्तन. मग आता ते रजकंत भक्ताचे पाहिजे. नारदांनी शोध घेतला, 16,108 घरामध्ये शोध घेतला. भगवंताच्या धर्मपत्न्याचा आहे, रजकन द्यायला कोणीच तयार नाही. नारदजी नाराज झाले, भगवंताकडे आले आणि भगवंताने विचारलं, काय झालं नारदजी, चेहरा पडला? म्हणे बहुतेक तुम्हाला आयुष्यभर आता गोळ्या खाव्या लागणार आहे. मग काय झालं? कारण तुम्हाला जे अनुपान लागतं ते काही इथं मिळत नाही. मग द्वारकेत जर नाही मिळत तर बाकी कुठं मिळणार आहे? म्हणे तुम्ही तर श्लोकात म्हणले होते, यथाव्रज गोपिका नाम, व्रजात गेले का? नाही गेलो. तिथं जा म्हणे. मग नारदजी जेव्हा व्रजवासी यांच्यामध्ये गेले, सगळ्या गोपिकांनी गराडा घातला. आणि नारदांना विचारलंच नाही सकाळी किती वाजता निघाले होते, वाटेत कुठं काही नाश्ता वगैरे केला का, काय शुद्ध शाकाहारी बघून गाडी थांबली होती का, असं काही विचारलं नाही. आमचा कन्हैया कसा एवढं फक्त विचारलं. प्रियम आहे. प्रियो ही ज्ञानीनोत्यर्थम अहम, असं म्हटलं की नाही. ज्ञानी भक्ताला मी अत्यर्थम प्रिय, मी फार त्यांना प्रिय आहे. आणि मग प्रियाची वार्ताही विचारावी लागते. नारदांचा चेहरा पडला. म्हणे भगवंताचं पोट दुखतं. म्हणे औषध भरपूर आहे.
पण औषधाकरता लागणारं अनुपानच नाही. काय अनुपान? म्हणे कोणीतरी भगवत भक्ताने आपल्या पायाला लागलेले मातीचे कण द्यावे. त्या गोपिकांनी सगळ्यांनी जमिनीवर पाय घासले, सगळ्यांनी. आणि नारदांना सांगितलं, आम्ही भगवत भक्त आहे की नाही सांगता येणार नाही, पण आमच्या पायाचे रजकण घेऊन जा प्रयोगासाठी. जर एवढ्या रजकणाने भगवंताची पोटदुखी बरी झाली तर फार चांगलं आहे. आम्ही बघतोय की नाही आम्हाला माहिती नाही, पण झालाच उपयोग या रजकणाचा तर आमच्या भक्तकांना याची पोटदुखी बंद झाली पाहिजे. तत्सुख सुखित्वम, याला खरं प्रेम म्हणायचं. नारदांनी सांगितलं, तुमच्या पायाचे तुम्ही रजकण देता, पण आपल्या इष्टदेवतेला आपल्या पायाचे रजकण जर दिले तर अपराध आहे, तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल. त्या म्हणाल्या, भगवंताची जर पोटदुखी बंद होत असेल ना तर आम्ही कल्पच्या कल्प नरकात जायला तयार आहे. काय प्रेम असेल! हे उदाहरण किती गोड आहे. प्रेम याला म्हणतात. गोपिकांनी स्वतःच्या स्वार्थाचा नाही विचार केला की आम्हाला ऊर्ध्व गती मिळावी, चांगली गती मिळावी, पण भगवंताची जर पोटदुखी बंद होत असेल तर सुख, त्याच्यामध्ये आमचं सुख आहे. सुखित्वम, याला म्हणतात खरं प्रेम. आणि ते भगवान म्हणतात, ते मला अत्यधिक प्रेम करतात म्हणून मी पण त्यांच्यावर अत्यधिक प्रेम करतो. हा परस्परातला भाव आहे. आपण देवावर जेवढं प्रेम कराल देवही आपल्यावर तेवढंच प्रेम करतो. आपण देवाकडे पाहिलं नाही तर देवही आपल्याकडे पाहत नाही. हा नियम ठरलेला आहे. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रियाहा, या श्लोकावर ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य आपण काल पाहत होतो. ते तर आर्त तो आरतीचेने व्याजे. मागच्या ओळीमध्ये फक्त भक्तांच्या नावाचा उल्लेख केला आहे आणि आता त्या भक्तांचं काय लक्षण, ते लक्षण पुढच्या ओळीमध्ये सांगतात. आर्त जो भक्त आहे ना तो व्याज म्हणजे निमित्त, त्याच्या भक्तीचं निमित्त काय आहे? आरतीचेने व्याजे. आपल्या जीवनामध्ये संकट आलं आहे, काही पीडा निर्माण झाली, जसं की आपण गजेंद्राचं उदाहरण काल पाहिलं, द्रौपदी मातेचं उदाहरण पाहिलं, राका महाराजांचं एक उदाहरण पाहिलं आणि त्यानंतर गोकुळवासियांचं उदाहरण पाहिलं की इंद्र कोपला आणि 7 दिवसापर्यंत त्याने प्रलय काळाचा पाऊस पडला. इथे प्रसंग आला, जे संकट आले त्या संकटातून देवाशिवाय कोणीही तारू शकत नाही. या भावनेनं जे भक्ती करतात त्या प्रसंगाला, त्या भक्ताला आर्त भक्त म्हणतात आणि त्याची भक्ती ही आरती भक्ती असते. आर्त तो आरतीचेने व्याजे. आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या सामर्थ्याने संकट निवारण होत नाही. आगतिक होऊन प्राण याचना करून भगवंताची जे भक्ती करतात त्यांना आर्त भक्त असं म्हणतात. ते उदाहरण आपण 4 पाहिली. यानंतरचं उदाहरण आहे जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. दुसरा प्रकार आहे भक्ताचा जिज्ञासू, ज्याला भगवत तत्वाला जाणून घेण्याची इच्छा आहे. भगवत तत्वम विज्ञातुम इच्छती यह सह, तो जिज्ञासू भक्त आहे. परमात्म स्वरूपाचं आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय उपनिषदाचं प्रमाण आहे का ना, तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते अयनाय. त्या परमात्म्याला जाणूनच मनुष्य मृत्यूचं उल्लंघन करू शकतो. मोक्ष प्राप्तीकरता दुसरा उपाय नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे जाणावे किंवा आणावे तरी संता ते भजावे सर्वस्वेशी. हा ज्ञानप्राप्तीचा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय आहे भगवंताची भक्ती, कारण भक्तीने सुद्धा ज्ञान होतं. श्रीमद भागवतामध्ये हा सगळा गोड विचार आलेला आहे बघा. एखाद्याला विरक्ती पाहिजे असेल, भक्ती पाहिजे असेल आणि प्रबोध पाहिजे असेल तर विरक्ती, भक्ती आणि प्रबोध या 3ही गोष्टी भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होतात. जसं जेवण करणाऱ्या पुरुषाला तुष्टी, पुष्टी आणि क्षुधेची तृप्ती या सगळ्या गोष्टी भोजनाने प्राप्त होतात. तुष्टी पुष्टी क्षुध पायोन घासन. पुष्टी प्राप्त होते, तुष्टी प्राप्त होते आणि क्षुधा नाशही होतो. जसं एका भोजनाने 3 गोष्टी मिळतात तसा एका भक्तीने विरक्ती प्राप्त होते, भगवत तत्वाचा साक्षात्कारही होतो आणि भगवंताविषयी असणारं प्रेमही प्राप्त होतं. याकरता भक्तीच महत्त्वाची आहे. किंवा पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केले जे अचपळे होती, सिद्ध आणोने लाविले पंथी गा. हा जिज्ञासू आहे म्हणजे ज्ञानप्राप्तीची त्याला इच्छा आहे. आणि मग ज्ञान कोणतं प्राप्त करून घ्यावं
ज्या ज्ञानाने परमात्म दर्शन होतं त्याच ज्ञानाला खरं ज्ञान असं म्हणतात. इतर संसाराला किंवा स्वर्गाला विषय करणारं ज्ञान हे अज्ञानच आहे, फक्त याला आडनावाचं ज्ञान असं म्हणतात. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचून आणे. जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. म्हणून तो भगवत तत्वाला जाणण्याची इच्छा करणारा त्याचं उद्दिष्ट फार चांगलं आहे. मग तो भगवंताची भक्ती करतो हा भक्त चांगलाच आहे, कारण त्याचं प्रयोजन स्वार्थाचं नाही. इहलोकातला किंवा परलोकातला मला दिव्य भोग मिळावा अशी त्याची अपेक्षा नाही. सकामता आहे त्याच्या अंतःकरणाची, पण कोणती? पारमार्थिक सकाम भावना आहे की मला ज्ञान प्राप्त व्हावं, आणि जे भगवंताच्या कृपेनंच मिळू शकतं, दुसरा त्याला पर्याय नाही. याकरिता उद्धवांचं उदाहरण भागवतामध्ये आलं आहे. किंवा भागवतामध्ये मिथिला नगरीमध्ये राहणाऱ्या विदेही जनकाचं उदाहरण आलं आहे. निम्मी राजा त्याला जनक असं म्हणतात. त्या जनकाच्या परंपरेमध्ये झालेले सगळे राजे आहे की नाही, ते सगळे विदेही राजे होऊन गेले. जानकी मातेचे वडील पण जनकच आहे, आणि त्या परंपरेत जेवढे जनक आले राजे त्या सर्वांना जनकत्व ही संज्ञाच आल्यामुळे आणि सगळे विदेही. त्यापैकी निमी नावाचा जनक राजा आहे, आणि त्याने यज्ञ केला. तर यज्ञाच्या प्रसंगाला नवयोगेश्वरांचं आगमन झालं, आणि त्या नवयोगेश्वरांना त्या निमी राजाने जे प्रश्न विचारले की नाही, ते प्रश्नसुद्धा 9 प्रकारचेच विचारले आहे. सगळे 9 प्रकारचे प्रश्न. अभयाचं स्वरूप काय? भागवत धर्म कशाला म्हणतात? मायेचं स्वरूप, मायेतून तरुण जाण्याचा उपाय. कर्म कशाला म्हणतात? परब्रह्माचं स्वरूप काय आहे? आदमपुरुषाला प्राप्त होणारी अधोगती काय आहे? कोणत्या युगामध्ये काय काय उपासना केली? असे जवळपास 9 प्रकारचे प्रश्न विचारले, आणि त्या 9 प्रश्नाचं नवयोगेश्वराने जे उत्तर दिलं, तर तिथं जे भक्ती त्यांची घडली आहे त्या भक्तीच्या अनुषंगाने त्या राजाला जिज्ञासू भक्त असं म्हणायचं आहे. जिज्ञासू भक्त आहे ते. त्याने जेव्हा नवयोगेश्वरांचं आगमन झालं तर तेव्हा त्यांनी आपल्या भाग्याचं वर्णन केलं आहे की मन्ये भगवत साक्षात पार्षदान व मधुद्विषः विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगवरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठप्रिय दर्शनम अतः आत्यंतिकं क्षेमं पृच्छामि भवतो नगाः संसारेस्मिन् क्षणार्धोपि सत्संगस्येवधे नृणाम. अशा श्लोकांचा तिथे विचार आला आहे की मी तुम्हाला मानतो तुम्ही साक्षात भगवंताचे पार्षद आहात, आणि भगवंतापासून निर्माण झालेल्या सगळ्या सृष्टीला पावन करण्यासाठी आपण विचरण करता. मनुष्यदेह दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे, आणि त्यामध्ये सुद्धा आपल्यासारख्यांचं दर्शन होणं हे महद्भाग्याचं लक्षण आहे. मग त्या राजाने त्या बाकीच्यांना जो प्रश्न विचारला ना, तो संसारातला नाही विचारला. माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल असा प्रश्न विचारला की नाही, ते आत्यंतिक कल्याण होणं म्हणजे जिज्ञासूपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून जिज्ञासू जो भक्त असतो ना, तो भगवत तत्वाला जाणण्याच्या इच्छेने भक्ती करतो. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जेव्हा यादव कुलाला शाप प्राप्त झाला ना, तर तेव्हा भगवंताचं प्रेम आहे उद्धवजीवर, आणि भगवंताने विचार केला या ब्रह्मशापातून यादव कुळातला कुणीच वाचणार नाही, परंतु माझा उद्धव मात्र या ब्रह्मशापातून वाचला पाहिजे. आणि ब्रह्मशापातून तोच वाचू शकतो ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणून भगवंताने उद्धवजींना निर्याण काळाच्या प्रसंगामध्ये जे ज्ञान सांगितलं, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. कारण जिज्ञासू आज जिज्ञासू जरी असेल तर तो उद्याचा ज्ञानी भक्तच आहे. भगवंताने ते ज्ञान सगळं प्रदान केलं, आणि मग निजधामाला परमात्मा निघून गेले. अर्थात निघून गेले हा उपचार आहे, नाहीतर भगवान कुठं गेलेही नाही, कुठून आलेही नाही, स्वस्वरूपामध्ये कायम विराजमान आहे. किंवा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवंताने स्वकीयम यद भवेत तेज तच्च भागवते दधात. स्वतःचं सगळं तेज भागवत ग्रंथामध्ये भगवंताने प्रविष्ट करून ठेवलं आहे. अशी ती कथा आली. म्हणून जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. आपल्या सगळ्या संतांचं जे काही तेज आहे ना, त्या संतांच्या ग्रंथामध्ये विद्यमान आहे. म्हणून समाधीस्थ ज्ञानोबा आपल्याशी बोलतील एवढा कदाचित आपला अधिकार नाही, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने असणारे ज्ञानोबा
आपल्याशी कायम बोलायला तयार आहे. फक्त आपण ज्ञानेश्वरी उघडायची आणि वाचायला प्रारंभ करायचा. त्या वाक्यांच्या रूपाने ज्ञानोबाच आपल्याशी बोलत आहे. तच्च भागवते दधात. हा जो भक्ताचा प्रकार आहे तो भक्ताचा प्रकार आहे जिज्ञासू भक्ताचा. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. त्याचं प्रयोजन आहे मला भगवत साक्षात्कार व्हावा, दुसरं काही नाही. किंवा भगवान परमात्मा शबरी मातेच्या आश्रमामध्ये आले. भगवंतांनी ती उष्टी बोरं भक्षण केली आणि त्यानंतर शबरी माता सांगते, प्रभू मला तुमच्या देखत निजधामाला जायचं आहे, चांगली गती प्राप्त करायची, मला काही उपदेश करावा. तर तिथे भगवंतांनी जो उपदेश केला ना, प्रथम भगती कर संतन संगा दुज्जरती मम कथा प्रसंगा. तिथं पण 9विधा भक्ती प्रदान केली आहे, सांगितली आहे. पहिले भक्ती कोणती आहे? प्रथम भगती कर संतन संगा. संतांची संगती करावी ही पहिली भक्ती आहे. दुसऱ्या भक्तीचा प्रकार मम कथा प्रसंगा रती. माझ्या कथा ऐकण्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, ही भक्तीचं आहे की नाही. मग त्या शबरी मातेनं जे भगवंताची आराधना केली तिथं त्या प्रसंगामध्ये जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. तिसरा भक्त काय आहे? तेजेन तेन इच्छिजे अर्थसिद्धी. सिद्धी शब्दाचा अर्थ आहे प्राप्ती आणि अर्थसिद्धी म्हणजे अर्थप्राप्ती. अर्थप्राप्तीसाठी जो भक्ती करतो तो तिसरा भक्त आहे अर्थार्थी भक्त. या ओळीमध्ये त्याचा उल्लेख नाही आला बरं का, पण ज्यार्थी अर्थ आला आणि मग अर्थप्राप्ती असेल तर अर्थार्थी असा अर्थ काढायचा बरं त्याचा. अर्थावरून अर्थार्थीपर्यंत जायचं आहे, कारण उल्लेख आला का तसा अर्थ भक्त आला की नाही. तो अर्थ तो आरतीचे निव्याचे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. पण तिसरा अर्थार्थीचा आहे किंवा अर्थसिद्धी म्हणून तो अर्थार्थी आहे, असं लक्षणावरून त्याचं लक्षण करता येतं. तिजेन तेन इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे या तिघाशी नव्हे प्राप्ती. हे माझी चौथी भक्ती प्रेमे पावती उद्धवा. जिला या 18व्या अध्यायामध्ये ज्ञान भक्ती असं म्हटलं आहे. ही जी काही ज्ञान भक्ती आहे स्वरूपस्थिती आहे आणि ही स्वरूपस्थिती ज्ञानी भक्तालाच प्राप्त होते. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी भक्ताला प्राप्त होत नाही. का? कारण त्याचा सकाम भक्त आहे. अर्थ तो आरतीहरण काजे जिज्ञासू जानपणा लागी भजे. तिजेने वांछिजे अति ओजे अर्थसिद्धी. या ओवीची सारखी ओवी आहे की नाही भागवतामध्ये. भागवतामध्ये ज्ञानेश्वरीत्या कितीतरी समान ओव्या आलेल्या आहेत, कितीतरी सारख्याच ओव्या. आता ही ओवी आणि ती भागवतातली ओवी दोन्ही सख्या बहिणीचं आहे की नाही. नातं आहे त्यांचं. पुढे यावरी चौथी याच्या ठाई. इथं पण आले मग चौथी याच्या ठाई. या कल्पनेचा सोसो नाही. या लागी चौथी पाही त्याच्या ठाई घर रिघे. चौथी नावाची भक्ती की ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी स्वतःहून त्याच्या अंतःकरणात प्रवेश करते. हा एक अर्थ. केवळ चौथी भक्ती जिथं असेल परमात्मा त्याच्या घरी स्वतः प्रवेश करतो. असे दोन अर्थ घेता येतील. तिजेन तेन इच्छिजे अर्थसिद्धी. धनाधिकांची इच्छा करणारा जो अर्थार्थी भक्त आहे ना, तो अर्थप्राप्तीसाठी, अर्थ म्हणजे धन आणि अर्थाचा दुसरा एक अर्थ आहे अर्थ म्हणजे विषय. आपल्याला दिव्य विषय प्राप्त होईल. मग विषयामध्ये अनेक विषय येतात. एखाद्याला राज्य प्राप्त करायचं असेल तरी तो अर्थार्थीच भक्त आहे. एखाद्याला उच्च पद प्राप्त करायचं असेल तरी तो अर्थार्थीच भक्त आहे की नाही. त्या अर्थार्थी भक्त सांगत असताना दोघांची यादी दिली. मधुसूदन सरस्वतीने दोघांचा उल्लेख केला. बिभीषण आणि सुग्रीव हे अर्थार्थी भक्त आहे, तर त्यांना लौकिक फलाची इच्छा आहे. काहीला पारलौकिक फलाची इच्छा असते. उपमन्यू आणि ध्रुव बाळ याने पारलौकिक अर्थाची प्राप्ती केली म्हणून ते पण अर्थार्थी भक्त आहे. बरं, उल्लेख त्यांच्या जीवनाच्या लक्षण. त्यांना कमीपणा लेखण्याचा आपला तात्पर्य नाही, हा अधिकार नाही, पण उदाहरणं लक्षात यावे किंवा प्रसंग लक्षात यावा की ती भक्ती कशी असते याकरता त्यांचा उल्लेख केला आहे. नाहीतर ते भक्त काही सामान्य भक्त आहे का? ध्रुव बाळांची आपण उपासना बघा ना, फक्त साधा अपमान झाला होता. साधा कोणता अपमान?
फक्त वडिलांच्या मांडीवर बसायला जागा मिळाली नाही, एवढाच अपमान झाला तर ते वनात गेले. इथं आपल्याला घरातले दररोज टाकून बोलतात, काही वाटत नाही आपल्याला, काही नाही. ध्रुव बाळाला फक्त मांडी नाही मिळाली तर त्यांनी लगेच राज्याचा परित्याग करून वनात निघून गेले आणि 5 महिन्यामध्ये भगवंताचा साक्षात्कार करून घेतला. इथं पदोपदी अपमान आहे, काही वाटत नाही. नाही म्हणजे ती बोलतच असते पण स्वतःच आहे ना, फक्त शब्द तसे, मनात प्रेम आहे, चांगलं आहे. आवड आहे ते वृत्ती किरटी, आधी मनोनी चिवटी, मग ते वाचा देठी कराशी. ये पदोपदी अपमान होतो पण काही नाही. क्षत्रियाला अपमान सहन नाही होत. ते निघाले वनात जायला. नारदांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणे बाळा, या वयामध्ये तुझा अपमान करेल कोणी असं आम्हाला वाटत नाही. हे तुझं वय नाही परमार्थाचं. 5 वर्षाच्या वयामध्ये कुठं परमार्थ करायचं असतो का? उतार वयामध्ये यायचं म्हणे. हे काही हा उपदेश नाही, हा ही परीक्षा आहे. नाहीतर हेच वाक्य तुम्ही सिद्धांत रूपाने ध्यानात ठेवा. उतार वयात येण्याचं तात्पर्य नाही. कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह. जा म्हणे घरी. ते म्हणे घरी नाही जाणार. तुम्हाला सांगायचं असेल तर मला साधना सांगा, मला प्रवचन सांगू नका म्हणे. झालेला आहे माझा अपमान. आढळपद कशाने मिळेल? मग नारदांच्या लक्षात आला हा उत्तम अधिकारी. साधना सांगितली त्याला. मधुवनामध्ये साधना करायची, यमुना मैयाच्या तीरावर. आणि साधनेचा उपदेश केला. तर पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसाच्या अंतराने कवट आणि बोर 3 दिवसाला एकदाच खायचं, म्हणजे महिन्यात फक्त 10 वेळा. दुसऱ्या महिन्यामध्ये झाडावून पडलेली पानं 6 दिवसाच्या अंतराने एकदाच खायची. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाच्या अंतराने एकदाच पाणी प्यायचं. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसाच्या अंतराने एकदा श्वास घ्यायचा. 5व्या महिन्यातच प्राणावर विजय संपादन केला. त्यांनी श्वास घेतला तर त्रैलोक्य जागायचं. त्यांनी श्वास बाहेर सोडला आणि कोंडून ठेवला की प्राणी मात्र तळमळ करायचे. समष्टी प्राण प्राप्त झाला की नाही. त्यांनी घेतला तर प्राण सगळ्याला, नाही घेतला प्राणवायू तर सगळ्याचा श्वास गुदमरायचा. सगळ्या देवाने भगवंताला प्रार्थना केली, तुम्ही त्याला दर्शन द्या म्हणे ध्रुव बाळाला, नाही तर सगळ्या त्रैलोक्याचा पुन्हा नाश होऊन जाईल. भगवान हृदयात प्रगट झाले. हृदयात प्रगट झाल्यानंतर आनंद मिळाला. पुन्हा परमात्मा गुप्त झाले, समोर प्रगट झाले. तुकोबरायांचं प्रमाण आहे बघा, की बाहेर 10 कोटी 60 अवलार आहे, हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. माझ्या हृदयातला परमात्मा कुठं गेला? व्याकुळ झाले, डोळे उघडून पाहिले तर भगवान साक्षात प्रगट. स्तुती कराविषयी वाटले पण शब्द आठवेना. 5व्या वयामध्ये कुठं शब्द आठवतात का? पण निश्चय चांगला होता. भगवंताने आपल्या हातातला शंख त्यांच्या गालाला लावला. ना तरी मधुवनी ध्रुवासे केले, कपोल शंके शिवतले, आणि वेदांची ही मती ठेले, ते लागला बोलो. जिथं वेदाची मती कुंठित होते अशा स्तवनाला प्रारंभ केला. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्ती धरस्वधामना. अन्यांशस्तचरण श्रवण तव गादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. अशा स्तुतीला प्रारंभ केला. त्या ध्रुव बाळाला भगवान प्रसन्न झाले. म्हणजे काय मागायचं? म्हणे मला आढळ पद द्या, जिथून मला कोणी ढकलून देणार नाही. आणि भगवंताने तेच पद गेलं. ज्ञानोबा म्हणतात, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या वसंगी, की तो चंद्र सूर्यादिकां परिश जगी श्लाघ्य केला. ना तरी वैकुंठ पीठनायके, रुसला ध्रुव कौतुके, बोझाविला देऊने भातुके ध्रुव पदाचे. वैकुंठ पीठनायक परमात्मा आहे. ध्रुव बाळाला राग आला, रुसला होता. मग आता रुसणाऱ्या व्यक्तीला काहीतरी खाऊ द्यावा लागतो की नाही? ज्ञानोबारा म्हणतात, बोझाविला देऊने भातुके. भातुके म्हणजे खाऊ. कोणता खाऊ दिला? ध्रुव पदाचा खाऊ दिला. ध्रुव पदाचा, जे पद कायम स्थिर आहे. म्हणून आपलं सगळं ज्योतिषशास्त्र आहे ना, हे ध्रुव ताऱ्याच्या भोवती चालतं. कारण तो तारा आढळ आहे, त्याच्यावरून दिशाचं ज्ञान होतं, त्याच्यावरून आपल्याला ग्रहाच्या गती वगैरे कळतात. हे आता आलं आहे. जुन्या काळामध्ये प्रवास करणारे जे लोक आहे ना, ते ध्रुव ताऱ्याला साक्षीभूत मानून मग दिशेच्या अनुसार प्रवास करायचे. कारण ध्रुव तारा हा आढळ आहे, तो एकाच देशामध्ये आहे, तो हलत नाही. बाकी सगळं हलतं. सगळं भवन चक्रीनं भवे ध्रुव जायसा, ध्रुव देव गगनीचा तैसा राहिला. हे आढळ पदा करता आलं आहे. तर
तर पारलौकिक असणारी इच्छा ध्रुव बाळाची त्या प्रसंगामध्ये घडलेली अर्थार्थी या रूपाने घडलेली भक्ती आहे. किंवा उपमन्यू नावाचा बाळ आहे, दारिद्र्य होतं, घरी आला तर आई दररोज त्याला त्या पिठामध्ये पाणी आणि मीठ कालवून द्यायची. पांढऱ्या रंगाचं पाणी तयार झालं की श्रद्धेनं प्यायचं दूध म्हणून. एकदा कोजागिरीला तो मित्राच्या सोबत गेला दूध पिण्याकरता, आणि मग आता ते कोजागिरीला 10 वाजता दूध ठेवलं तर ते 12 वाजेपर्यंत आटवावं लागतं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, त्यामध्ये पुन्हा संगीत मसाला टाकायचा. संगीत मसाला म्हणजे दूध घट्ट होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, संगीत मसाला. आणि त्यातही बारकाव आहे बरं, दुधाची आटणी अगोदर करायची आणि थोड्या वेळाकरता मग काजू, बदाम, पिस्ता, त्यात चारोळ्या, केशर हे नंतर टाकायचं असतं. सुरुवातीपासून जर ते टाकलं तर ते खाली लागतं आणि दूध करपतं. त्याचं शास्त्र आहे, असू द्या, ते बारकाव आहे त्यातला. आणि शेवटी साखरसुद्धा शेवटी टाकायची असते त्याच्यामध्ये, नाहीतर मग ते सुरुवातीला बाजूला चिटकू शकते. आणि ते दुधाची आटणी झाली की मग ते करायचं आहे. असं मी कधी कधी स्वयंपाक सांगू लागलो का तर लोकांना संशय येतो की हा पूर्वीचा आचारी का काय. असं काही नाही, हे आपलं अभ्यासातून आलेलं आहे, बाकी काही नाही. चालता आणि मग त्याने ते आटीव दूध प्राशन केलं. मित्राला विचारले काय आहे, ते म्हणे याला दूध म्हणतात. असं याला जर दूध म्हणतात तर मला नाही, हे दूधच नाही आहे, दुसरंच काहीतरी. अरे हे दूधच आहे, आणि माझी आई मला जे देते ना ते दूध असलं पाहिजे. शंका आली, एक तर हे दूध असेल, नाही तर ते तरी खोटं असेल, किंवा ते खरं दूध असेल आणि त्याच्यापेक्षा काहीतरी वजनदार असेल. दुसऱ्या दिवशी ते रात्र होऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उशिरा उठला. आईला विचारला, आई मला भूक लागली, दूध दे. दारिद्र्य आहे. आईने दररोजचाच प्रयोग केला. पीठ टाकलं, थोडंसं मीठ आणि पाणीनं हलवून दिलं. तो ने आई मी काल खरं दूध पिलेलं आहे. सांगे कुमुददळाची नि ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चौखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे, जो अमृताती ठेवी, तो जैसा कांजी न शेवी. म्हणे खरं दूध प्राशन केलं, आता हे पिठाचं पाणी मी पिणार नाही. मी इतके दिवस का फसवलं. आहे म्हणे बाळा, दारिद्र्य आपलं, फसविण्याचं तात्पर्य नाही म्हणे, पण तुला दूध द्यावं एवढी श्रीमंती आपली नाही. म्हणजे मला दूध कोण देईल. म्हणजे परमात्म्याची आराधना कर, परमात्मा देईल. आणि मग भगवान शंकराची आराधना केली. 10व्या अध्यायामध्ये पण तशी होई बघा. मागा दूध दे म्हणे तलियासाठी, आघवी अक्षराब्दीची करुणे वाटी, उपमन्यू पुढे धुरजटी ठेविले जैसे. केव्हा धुरजटी म्हणजे परमात्मा, अक्षराब्दी दूध भाता, तैसा तया उपमन्यूची आरता, काय पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देजे जना. याचा अर्थ दूध भात एकत्र खाल्ला पाहिजे. प्रमाण तसं आलं आहे. हे जुन्या काळात मला सहज आठवलं ना, आता ते कमी झालं बरं का प्रमाण. आणि जुन्या काळामध्ये त्या नवरदेवाचं लग्न नवरदेवाचंच होत असतं. तर त्या लग्नाच्या अगोदर आहे ना, नवरदेवाला गावामध्ये ना भोजनाकरता नाश्ता बोलवतात. आणि त्याच्यासोबत कोण असते ते, नाही ते कलवरे शुद्ध शब्द झाला हो, गावाकडचा शब्द आहे. लांडगे असते त्यासोबत. मग त्या नवरदेवाने त्या ताटातला भात उगं थोडा खायचा असतो, बाकीचे तुटून पडतात बाकीचे. आणि मी पण 2-4 जणांसोबत गेलेलो लहानपणी, मला आठवत होते. मग त्या नवरदेवाला शेवयाचा भात, त्याच्यावर पुन्हा दूध, साय, तूप, साखर हे द्यायचं असतं. आणि एका घरातून दुसऱ्या घरात, पण ते नवरदेव पण धोरणात पाहिजे. त्यालाही लक्षात आलं पाहिजे की आपल्याला 30 घराचं आमंत्रण आहे, तर आपण 30च घास खायचे. नाही तर पहिल्याच घरात जर पोट भरलं तर बाकीच्या घरात काय हाल होईल. त्याच्यामुळे त्याने फक्त एक घास नावाला खायचा असतो, आहे का नाही. दूध भात हे चांगलं अन्न आहे. दूध तसं भगवान शंकराने त्या उपमन्यूला भाव जाणला, प्रसन्न झाले. त्याने काय नाही मला आहे ना देवा वाटीभर दूध द्या, वाटीभर. भगवान म्हणाले की ते लहान बालक आहे, निरागस भाव आहे. एवढी कठोर तपश्चर्या केली, मागतो काय म्हणे वाटीभर दूध. अरे तुला वाटीभर लागतंय खरे, पण तुला वाटीभर दूध दिलं तर लोक मला नाव ठेवतील याचं मला काही वाटलं पाहिजे ना. म्हणून भगवंताने संपूर्ण क्षीरसागर उपमन्यूला प्रदान केला. तर ती भक्ती जी झाली त्या काळामध्ये फलप्राप्तीसाठी, ते अर्थार्थी भक्त आहे. सुग्रीवांनी जे भगवंताचं बरोबर भक्ती केली की नाही, राज्य मिळवण्यासाठी अर्थार्थी भक्ती आहे. आणि बिभीषण शरण आले
तर लंका पदावर भगवंताने त्यांना अभिषेक केला. अजून युद्धही झालं नव्हतं. बिभीषण शरण आले तो भगवंताने त्यांचा राज्याभिषेक केला आणि म्हणे मी तुम्हाला लंकेचा राजा केलं. हनुमंतरायने विचारलं, लक्ष्मणजी विचारलं, म्हणे प्रभू आता हे बिभीषण शरण आला तर तुम्ही सोन्याची लंका दिली, अजून तर युद्ध झालंच नाही. उद्या जर रावण शरण आला तर रावण तर काही लंका सोडणार नाही आणि तुमचा शब्द व्यर्थ जाईल. भगवान म्हणाले माझा शब्द व्यर्थ जाऊ देणार नाही. मी बिभीषणाला लंका देईल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रावणाला माझी अयोध्या देईल. मी वनात राहील पण शब्द खोटा नाही करणार. हे अर्थार्थी भक्त आहे. तिजेन तेन इच्छिजे अर्थसिद्धी. आणि मग सर्वश्रेष्ठ भक्त आहे चौथा, ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. काहीच म्हणजे त्याला आरती नाही, जिज्ञासा त्याची पूर्ण झाल्यामुळे जिज्ञासा नाही आणि त्याला कोणती सकाम भावना नाही म्हणून अर्थार्थी अर्थप्रयोजन नाही म्हणून काहीच करणे नाही. म्हणून भक्त एक पाही ज्ञानी याजो. माझा खरा भक्त जो ज्ञानी आहे तो एकच भक्त आहे, किंवा एकनिश्चयाचा आहे, एकनिष्ठ आहे, अनन्य आहे, असा काही विचार येणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.